आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं घराचं प्रीमिक्स यूज केलं आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते, नक्की बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया। हा केक मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी मी ते कुकर घेऊन घेतलेला आहे। त्याला गॅसवर ठेवलं आहे प्रीहीट होण्यासाठी। आता मी त्यात रिंग टाकून घेते। कुकरच्या झाकणाचं मी रिंग आणि शिट्टी हे दोघेही काढून घेतलेले आहेत आणि मी आता कुकर बंद करून घेणार आहे आणि मध्यम आचेवर याला प्रीहीट होऊ देणार आहे 1-10 मिनिटं। आता मी इथे कुकरचा डब्बा घेऊन घेतलेला आहे, त्याला मी तेलने ग्रीस करून घेणार आहे। तुमच्याकडे जर 1 किलोचं केकचं मोल्ड असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता, जर नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बाही यूज करू शकता। मी सगळ्या साइडला तेलने ग्रीस करून घेणार आहे। आता मी याच्यात बटर पेपर लावून घेणार आहे आणि आता त्याला वरूनही मी तेल लावून घेणार आहे। आता आपला मोल्डही तयार आहे। आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी जे घरी बनवलेलं प्रीमिक्स होतं त्यातून 1.5 कप प्रीमिक्स घेऊन घेणार आहे। 1 किलोला मी 1.5 कप प्रीमिक्स घेते। आधी 1 कप आणि हा अर्धा कप असे 1.5 कप प्रीमिक्स घेतलं आहे। आता या प्रीमिक्समध्ये मी तेल टाकून घेणार आहे। इथे मी 2 टेबलस्पून तेल घेणार आहे। आपण बनवलेल्या प्रीमिक्समध्ये आधीच सगळं काही मिक्स आहे, त्यामुळे त्यात बाकीचं काही टाकायची गरज नाही आहे। आधीचा 1 टेबलस्पून आणि आता मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेते। आता याच्यात मी पाणी घालून घेणार आहे। मी आधी अर्धा कप पाणी हे वापरणार आहे, त्यानंतरून गरजेनुसार मी पाणी घालत जाणार आहे। आधी थोडं थोडं करून मी पाणी मिक्स करणार आहे। हे पाणी टाकून झाल्यावर कधीही प्रीमिक्सला एकाच साइडने मिक्स करायचं आहे। पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला केकचं बॅटर हे बनवून घ्यायचं आहे। मी इथे आता सगळं पाणी घालून घेतलंय आणि त्याला परत एकजीव करते। इथे मला अजून पाण्याची गरज आहे। मी आता इथे थोडं थोडं करून पाणी घालणार आहे। मी या टेबलस्पूनने 3 टेबलस्पून पाणी घालून घेणार आहे। पाहू शकता आपलं बॅटर हे खूप छान असं तयार झालेलं आहे। आता मी याच्यात अर्धा टेबलस्पून व्हॅनिला एसेन्स घालून घेणार आहे आणि त्याला परत एकजीव करून घेणार आहे। पाहू शकता आपलं बॅटर हे खूप छान असं तयार झालं आहे। आता मी केकचं मोल्ड घेते आणि त्याच्यात आपलं बॅटर हे टाकून घेणार आहे। आपलं सगळं बॅटर हे टाकून झालेलं आहे। आता मी या डब्याला 2 वेळेस टॅप करून घेणार आहे, म्हणजे याच्यातले एअर बबल्स निघून जातील। आता इथे पाहू शकता आपलं कुकर हे प्रीहीट झालेलं आहे। आता मी इथे आपण जो केकचा मोल्ड तयार करून घेतलेला आहे तो ठेवून घेणार आहे आणि 30 ते 35 मिनिटं मी हा केक वाफवून घेणार आहे मध्यम आचेवर। आता मी कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे। 30 मिनिटांनंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपला केक तयार झालेला आहे का नाही।
35 मिनिटं झालेली आहेत. मी आता गॅस बंद केला आहे आणि कुकरचं झाकणही मी उघडून घेतलं आहे. पाहू शकता आपला केक खूप छान असं शिजला आहे. मी तूथपीठ टाकून चेक करून घेते आहे. आपली तूथपीठ ही क्लीन येते आहे, म्हणजे आपला केक पाहू शकता आपला केक कसा छान असा शिजलेला आहे. आता मी त्याला बाहेर काढून घेणार आहे आणि याला रूम टेम्परेचरवर मी गार होऊ देणार आहे. आपला केक हा गार झालेला आहे. मी आता सुरीच्या साहाय्याने त्याचे साईड मोकळ्या करून घेणार आहे आणि एक डिश ठेवून त्याला उलटं करून आपल्या केकला काढून घेणार आहे. आता मी हा बटर पेपर ही काढून घेणार आहे. पाहू शकता किती छान असा आपला केक तयार झालेला आहे. खूप सॉफ्ट आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.